दादा सलामी जोडी पाठवा दादा. दादा तुम्ही बक्षिसा लावलीच आणि फलंदाज पाठवत नाही बघ काय. एक जबरदस्त सामना, अंतिम सामना या पहिल्या दिवसातला. कुशल 11 जय गजानन वर्षेश साबाज यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. हमरी तुमरी पाहायला भेटेल. रोमहर्षक सामना, अंतिम लढत यांच्यामधून जिंकेल तो ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करेल. पहिलं षटक प्रगतीदार व्यक्ती पहिल्या संघाची तिने पहिलं षटक मॅन्डेटरी पाव षटक सर्कल षटक हानामारचं षटक म्हणता येईल. गणेश सलामी जोडी अक्षय आणि मयूर. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला मयूर. पाहतोय आपण पहिली सलामी जोडी गोड जोडी पाठवली गेली शाबाज संघाकडनं. नाणेफेक हारल्यानंतर पहिली सलामी जोडी आपण पाहतोय. फलंदाचं अवतरण दिलं ते म्हणजे शाबाज संघाला. नाणेफेक जिंकल्यानंतर कुशल 11 जय गजानन या संघाने सामना 4 षटकांचा. मयूर कोणते स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिलं षटक प्रगतीदार व्यक्ती पहिल्या संघाची तिने पहिलं षटक घेऊन आलाय. एक जबरदस्त माऱ्याची गोलंदाजी पाहायला भेटली प्रत्येक सामन्यामध्ये, तो म्हणजे गणेश. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार, धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला, चेंडू मध्ये आणि चेंडूमध्ये शतरक्षण, जबरदस्त शतरक्षण, सुरेख शतरक्षण पाहायला भेटतोय. सुरेख शतरक्षण, एक जबरदस्त प्रयत्न त्याच्या माध्यमातून. दादा दादा म्हणतात मॅच तिकडे चालले आणि वडा इकडे चालतोय. छक्का नाही दादा. दादा ताकद लाव म्हणते, ताकद लाव, ताकद लाव म्हणते. तरी 10,000 ठेवले 3 षटकारांसाठी आणि 5 चौकारांसाठी 5,000 रुपये. रुद्र वडापाव सेंटर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गणेश तयार. पुढची डिलिव्हरी शाबाज गाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, याच्या हातोडीला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा भिरकावते चेंडूला, स्वतःच्या फादरी चेंडू होता. नक्कीच चांगलं शतरक्षण पाहायला भेटतो. इथे मात्र सर हिट झाला असता तर परतावा लागला असतं फलंदाजाला. एक धावसंख्येने समाधान मिळवतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करू लागतात त्या म्हणजे 3च्या घरात. पहिलं षटक प्रगतीदार व्यक्ती पहिल्या संघाचे पहिलं षटक मॅन्डेटरी पाव षटक सर्कल षटक हानामारचं षटक म्हणता येईल. इथे मात्र प्रहार करावा लागेल, फटके मारावे लागतील, षटकार खेचावा लागेल, चौकार खेचावा लागेल. जर मोठा स्कोर उभा करायचा असेल तर प्रहार करावा लागेल. इथे मात्र फलंदाज तयार, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू गणेशाच्या हातोडीला टाकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न, हलवर पद्धत चेंडू, खालवर राहते चेंडू, सुरेख चेंडू म्हणता येईल. चेंडू फळीचं कसं मिसकूट जमला नाही. चेंडू विसरतो एस्टरच्या मगरमिणीत. डॉट चेंडू, जबरदस्त माऱ्याची गोलंदाजी म्हणता येईल गणेशाची. लगोपाठचे 2 चौकार खेचले तर षटकार खेचले तर 5,000 रुपये. लगोपाठ 2 षटकार खेचले तर 5,000 रुपये. पुन्हा एकदा गणेश तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ सुपर डिलिव्हरी, जबरदस्त मारायची गोलंदाजी म्हणता येईल. पूर्णपणे जखडून ठेवलं, वर्चस्व गाजवते आपल्या गोलंदाजीमध्ये. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर स्थिमित, संघाची धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 3च्या घरात. जबरदस्त मारायची गोलंदाजी, मॅन्डेटरी पावर षटक सर्कल षटक हानामारचं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये कुठलाही प्रहार करून देत नाही गोलंदाज गणेश. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पाहायला भेटते गणेशाची. मॅन्डेटरी पावर षटक सर्कल षटक धावसंख्या पाहायला गेलं तर 3 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, याच्या हातोडीला टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला, चेंडू मध्ये, चेंडू जातोय, बिग 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 हिट, षटकार, सुरेख फटकेबाजी. इथे मात्र चेअर गर्लची गरज नाहीये. समर्थक असा होता असा, पैसे तर पैसे, डान्स तर डान्स. एक जबरदस्त डीजे मास्टर कुठे गेले? डीजे मास्टर दादा, डीजे मास्टर पण येऊन दे. डान्सर इकडे गेलेले आहेत. धावसंख्या विचार केला, धावसंख्या रिंगत होते, धावसंख्या धाव पडकावं लागतात ते म्हणजे 9च्या घरात. पुन्हा एकदा गणेश तयार, सरलेहून पुढे खेचण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकतो. इथे मात्र झेल बाद आणि इथे मात्र परतावा लागतोय.
एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा आणि बाद होतोय, परतावं लागतं. मागच्या चेंडूवर षटकार घेतल्यानंतर इथे मात्र परतावं लागतं फलंदाजाला. धावसंख्या 9 लॉट्स ऑफ 1 विकेट. जबरदस्त मारायची गोळीत कमबॅक करतोय. मागच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर सुरेख असा खेळ पाहायला भेटला. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाचा कुशल जय गजानन आणि शाबाज. 6 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पळकावं लागतात त्या म्हणजे 9च्या घरात. सुरेख असा खेळ याच्यातून विजय संघ होईल तो ट्रँग्युलरमध्ये प्रवेश केलेला. शेवटचा सामना आमदार चषक 2026 हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगतोय. एक जबरदस्त हमरी तुमरी रसिके चढावट पाहायला भेटते दोन्ही संघामध्ये. रुद्र वडापाव सेंटर यांच्याकडनं 3 षटकार, 2 षटकारासाठी 5,000 रुपये, 3 षटकार खेचले 10,000 रुपये, 5 चौकार खेचले तर 5,000 रुपये अशी बक्षिसांची लयलूट पाहायला भेटते. नौका फलंदाज जातोय मंदार. एक चौकार खेचला तर 5,000 रुपये. मिताज भंडारे यांच्याकडनं, मितांश यांच्याकडनं एक चौकारसाठी 5,000 रुपये. पण एकदा गोलंदाज येतोय, नौका गोलंदाज चंदन तलवार. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चपड्यात चिक्सा आला नाही या, पण एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 10च्या घरात. 10 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. व्यक्तिक पहिलं संघाचे दृश्य षटक घेऊन आलाय चंदन तलवार. एक जबरदस्त महाराज चेंडू पाहायला भेटला, सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. पुढे एकदा गोलंदाज तयार, फलंदाज येतोय स्ट्राईक मध्ये तो म्हणजे मंदार. नीलकंठ भंडारीकडनं 3 षटकारासाठी 5,000 रुपये. पण एकदा चंदन तलवार तयार, 10-12 पालन सरनाप धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फुलटर प्रकारचे चेंडू प्रहार करतोय. नीटचा पट्ट्यात चेंडू आला नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेकतोय, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येवरती मात्र समाधान म्हणावं लागते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. इथे मात्र प्रहार करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मात्र इथे मात्र मोठा फटका मारून देत नाहीये चंदन तलवार. व्यक्तिक पहिलं संघाचे होते दुसरं घेऊन आलाय तो म्हणजे चंदन तलवार. पुन्हा एकदा पहिल्यांदाच स्ट्राईक मध्ये आलाय फलंदाज तो म्हणजे मयूर भंडारी. व्यक्ती 4 धावसंख्येत खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. चेंडू मध्ये चेंडू जातोय, बिग 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 आउट ऑफ द पार, षटकार. सुरेख फटकेबाजी. असे समर्थक असले तर नक्कीच स्पर्धेला तर मजा येणारच आणि या सामन्याला पण मजा येणार. पण एकदा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 17च्या घरात. 70 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. इथे मात्र प्रहार करतोय, इथे मात्र विचार केला, स्कोअरचा विचार केला. स्कोअर तर मोठा करायचा असेल तर चौकार आणि षटकार तर मारावेचा लागतील. इथे मात्र व्यक्तिक खेळतो 10 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 17च्या घरात. एक बाद 17. पुन्हा एकदा गोलंदाज चंदन तलवार इथे मात्र मागं ठरतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले टाकण्यासाठी तयार. 10-12 पर्यंत धावतोय, पपला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय चेंडू जातोय आउट ऑफ द पार. बिग बिग दादा 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 थांब, तू थांब दादा.
जातोय. काय फटकेबाजी आहे, काय ताकद आहे, काय कनेक्टिव्हिटी आहे. अप्रतिम फटकेबाजी मयूर भंडारी. वाव वाव वाव, जबरदस्त खेळ. मैदान पूर्ण दणादून सोडलाय. चला 10,000 रुपये आले आणखी पारितोषिक. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय विराज तांडेल. आता मात्र विराजला एक चांगलं षटक हाताळावं लागेल, कारण कुठेतरी धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. 35 वरती बघतोय. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या 35, 35 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. विराज तांडेल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक फ्रॉम नेरुल ज्वेलंड. आणि हा चेंडू, पहिला चेंडू आता कॉर्बाइंड साठी जोर कसा अपील, आणि स्ट्राईक यांच्या अंपायरने मात्र ते अपील उचलून धरलाय, बोट वरती केलाय. आता मात्र कुठेतरी एक चांगला निर्णय म्हणता येईल. सारसोळे संघाच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय. कुठेतरी धावसंख्या पुढे सरसावत असताना आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवताना बघायला मिळतंय यस डीजे. नवीन फलंदाज भावेश इन ॲट नंबर 4. मयूर भंडारी ऑन नॉन स्ट्राईक. मात्र आता तो आतुरतेने स्ट्राईकची वाट बघत असेल. कुठेतरी भावेशला मेसेज दिला असेल, तुला चेंडू खेळून काढायचा आहे. रणनीती आता बघणे इंटरेस्टिंग असेल, भावेशचा खेळ बघणे इंटरेस्टिंग असेल, कारण मयूरची बॅट बोलतीये. कुठेतरी विराजने मात्र पहिल्या चेंडूवरती आता मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे. कुठेतरी तिसऱ्या षटकावरती सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती बली टिपला गेलाय. बॅटिंग ट्रॅकवर आपण बघताय इन ॲट नंबर 4 भावेश. हा चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय दन दन करत, तिथं प्रोटेक्शन आहे, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. ज्यासाठी भावेशला पाठवलाय शाबास संघाने, त्याने मात्र त्याची कामगिरी बजावलंय. कुठेतरी मयूरला स्ट्राईकवर हाणण्याचं काम त्याला करायचं होतं आणि ते कामगिरी ती बजावली आहे. कुठेतरी ही रणनीती इम्पॉर्टंट ठरताना बघायला मिळेल, कारण मयूरची बॅट जबरदस्त बोलतीये. विराजकडे क्षमता आहे, क्लास आहे, दर्जा आहे, पण मॅच टेम्परमेंट आहे की नाही हे पुढील चेंडू सांगून जातील. कारण समोर एक दर्जेदार फलंदाज आहे, त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला टेम्परमेंट त्याने दाखवलाय. मयूर जबरदस्त फलंदाज आहे. नेक्स्ट बॉल, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. फुलटो चेंडू सारा झुलकावून दिलाय. इन्ना 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 वन्स अगेन. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा पिक्चर मध्ये बघायला मिळतोय. मगाशी लॉंग ऑन मध्ये देखील त्यांनी षटकार वाचवला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी पूर्ण 100% एफर्ट देत असताना काय क्षेत्ररक्षणाची आता मात्र नक्कीच अमरदादा कौतुक करावं तेवढं कमी, कारण धावसंख्या पाहिल्या तर 35-36 जाऊन पोहोचलेली आहे. इथे मात्र हा चेंडू रोखणं गरजेचं होतं. इन्नाला आम्ही बघितलाय, अंडरआर्म क्रिकेट जबरदस्त खेळतो आणि अंडरआर्म क्रिकेटने ही चपलाही दिली आहे आणि अंडरआर्म क्रिकेटच्या मुळे ती फ्लेक्झिबिलिटी त्याच्या खेळामध्ये दिसतीये. अरे हा चेंडू आता मात्र शॉट ऑफ गुड लेंथ चेंडू, हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी हा चेंडू मात्र आता डॉट बॉल खेळवलाय. गती परिवर्तन चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी त्याच्याकडचा असलेला गती परिवर्तन दाखवलाय. मयूरने मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे आता मात्र स्ट्राईकला आपण बघतोय भावेशला. ना थकायचा आहे ना थांबायचा आहे, प्रत्येक चेंडूवर विजयाचं स्वप्न विणायचं आहे. ज्याची जिद्द मोठी त्याचे नशीब थोर. आणि ह्या ट्रॉफीवर आता पुढे सरसावताना कुठला संघ बघायला मिळेल. हा चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फेन्स. हा येतोय आमदार चषकाचा दर्जेदार चौकार. यस डीजे. सन्माननीय आदरणीय एकनाथजी पाटील साहेब यांना विनंती. एकनाथजी पाटील साहेब यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धावसंख्या झाली 41. चला प्रतिष्ठित मान्यवरांना आपण विनंती करूया. आपलं व्यासपीठ आहे, आपल्या व्यासपीठावरती सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आता मात्र चेंडू शॉट ऑफ खेळून गेला लेग साईडला. सरसेनापती संघाचा तिथे उपस्थित, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण झाला. फेकी देखील जबरदस्त होती, राईट ऑन टू द टॉप ऑफ द बेल्स. पण कुठेतरी एसटी रक्षकाची चुकी झाली आहे. निश्चितच तिथं मयूर भंडारी सारख्या फलंदाजाला परतावं लागलं असतं. खूप मोठा डिसिजन झाला असता या मॅचच्या दृष्टिकोनातून, कारण आता मात्र जिथं
फलंदाज बाद झाला असता तो मात्र आता पुन्हा एकदा खेळताना बघायला मिळेल. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावपळकरती बघू शकता 42 बघू शकता. पण लाईव्हच्या माध्यमातून कुठेतरी चांगला फेकी झाली होती, कलेक्ट करत असताना कुठेतरी यष्टिरक्षकाची मात्र पाणी पुरवा. चुकी झाली आहे. पाणी द्यायचंय. चला पाणी पुरवायचं आहे. सूर्य मात्र अस्तावर चाललाय बिपिन, सूर्य थांबणार नाही, थोडं स्पीडअप करायचं आहे. आणखी अजून 1 षटक ह्या इनिंगचा आणि पुढचे 4 षटक होऊ शकतात. वेळ आहे पण थोडं स्पीडअप करायचं आहे, कारण सूर्य आपल्यासाठी थांबणार नाहीये. नक्कीच अमरदादा पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या, त्याच्यानंतर चंदन तलवार हा मागणा ठरला होता 26 धावा. त्याच्यानंतर काहीसं कमबॅक करून दिलाय, तो म्हणजे विराज याने 7 धावसंख्या देतोय आणि 1 विकेट्स मात्र मिळत आहे. 18 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 42. तर विनंती करेन, शाहबाज गावाला विनंती करेन, तुमचा काही व्यवहार असेल तर तुम्ही तिकडं करून घ्या दादा. धावसंख्या झाली 42. 42 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा अंतिमचा निर्णायक षटक पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगच्या मात्र सांगता होताना बघताना आपण मात्र शेवटचं षटक अनुभवतोय. स्लॉग ओव्हर्स स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज भावेश. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय करावे गणपती मंदिर यांकडून गुफरान. आणि हा चेंडू कनेक्ट केला, चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवरती बळी. मयूरला आता पुन्हा एकदा वाट बघावी लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती बळी मिळालाय. यस डीजे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू कनेक्ट केलाय आणि आता मात्र चुकी होतीये. इन्ना होता आता मात्र इन्नाला देखील अडवणं कठीण झालंय. हा आलाय या स्पर्धेचा अजून एक दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. लगान पिक्चर पाहिलं का? लगान. कचरा मार, कचरा मार. निश्चितच नाही, पाठीराखा खंबीर आहे. धाव संख्या 48. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाजाने केलाय कमबॅक. 4 चेंडूंचा मात्र खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट बघितला, त्याच्यानंतरचा डॉट बॉल, त्याच्यानंतरचा आलेला षटकार. आता पुन्हा एकदा डॉट बॉल बघितला आपण. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. बघू 2 चेंडूंवरती कुठपर्यंत नेऊन ठेवतील हे फलंदाज आपल्या संघाला. संस्कारने आले मात्र एक षटकार टोलवलाय. हा चेंडू आता मात्र कुठंतरी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. मयूरला मात्र ह्या षटकात मात्र नॉन स्ट्रायकर एंडलाच उभं राहावं लागलाय. ही जी रणनीती आहे गोलंदाजी, ती रणनीती कामी आली आहे. लास्ट बॉल टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो आणि हा चेंडू डिलिव्हर केला. ब्लॉक होल मध्ये चेंडू डिलिव्हर करत असताना गुफरान मात्र शेवटच्या चेंडूवरती देखील सिंगलच मिळालाय. धावसंख्या धावपळ करते आपण बघताय 49 आणि एक्झॅक्टली 50 रनचं टार्गेट आहे. एक्झॅक्टली 50 रनचं टार्गेट. तसेच सन्माननीय धनाजी ठाकूरजी यांची उपस्थिती आज लाभली आपल्याला आणि त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया.
आणि मी आयोजक कमिटीला विनंती करेन त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. या सर आपला या मंचावरती आवर्जून सत्कार आणि सन्मान केला जाईल. येस आदरणीय सन्माननीय आणि माननीय धनाजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी सन्मान रूपी सत्कार या ठिकाणी केला जात आहे. संजीवजी भोईर यांना विनंती असेल कॅमेराने क्षणचित्र टिपायचे आहेत. सामाजिक राजकीय विचारधारा जर पाहिली नेरुळ गावाची तर ठाकूर परिवाराभोवती फिरते आणि खऱ्या अर्थाने धनाजी ठाकूर एक उमदा व्यक्तिमत्व आहेत. एकनाथ मामा पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे आहे आणि सर्वांकरता आनंदाची आणि गोड बातमी दिलीप पाटील सर, रविवारच्या मेगा फायनल इव्हेंटला आयुष म्हात्रे यांची उपस्थिती या व्यासपीठावर आमदार चषकामध्ये लाभणार आहे. नुकताच ताईंचा फोन आला होता, पुन्हा तांडेल यांच्याशी चर्चा झाली आणि अंडर 19चा कॅप्टन, IPL फेम, चेन्नईचा सुपरस्टार आणि आपल्या वसईचा भूमिपुत्र अग्री कोली समाजाचा हा सुपरस्टार खेळाडू, भविष्याचा भारताचा स्टार आयुष म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहू शकाल. यस पहिल्या इनिंगचा संपला खेळ. माझ्या समवेत बिपिन म्हात्रे. आज खऱ्या अर्थाने आमदार चषकाचा दमदार सोहळा रंगतो. बिपिन एका बाजूला प्रेक्षक वाहिनी, पण करावे गावातील जो तरुण वर्ग आहे ना त्यांनी घेतले खूप मेहनत. हा सोहळा संपन्न करत असताना मग पुण्यनाथजी तांडेल असतील, अश्विनजी पाटील असतील, विजयजी तांडेल असतील, आमचे पियुष कोहली असतील, अनेक या सहकाऱ्यांचा, मिलिंदजी कडू अनेक सहकाऱ्यांचा या ठिकाणी नाम उल्लेख करावा लागतोय. कारण मागील 7 दिवस या स्पर्धेच्या बद्दल मेहनत घेतली गेली आणि दिलीप पाटील सर या मैदानावर 30,000 लिटर पाण्याची फवारणी केली गेली. म्हणून तर आज तो थंडावा दिसतोय, ती धूल दिसत नाही या मैदानावर. हे आहे करावे गाव ग्रामस्थांचं सहकार्य आणि करावे गाव कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही आहे. आणि सर आज प्रेक्षक वाहिनी जी आहे ना ती करावे गावातील भूमिपुत्रांची प्रेक्षक वाहिनी, यूट्यूब वाहिनी, 3 कॅमेरे सलग, हे 3 कॅमेरे आज आपण पाहताय. या कॅमेऱ्यांच्या मागे टेक्निकली टीम या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. आकडे मोड करतोय या स्क्रीनवर माझ्या समवेत कीबोर्डवर कैलास म्हात्रे या ठिकाणी आणि लेजेंड समालोचक दशरथजी पाटील, सँडी सर या ठिकाणी, अमर भोईर, बिपिन म्हात्रे, हरदेव तांडेल आणि आज दिलीप पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली. खऱ्या अर्थाने आमदार चषकाची चर्चा या क्रीडा विश्वामध्ये चालू आहे. कारण आमची ताई आणि ताईचं कार्य, ताईचं समर्पित जीवन या बेलापूर मतदारसंघ असेल, नवी मुंबई शहराकरता असेल, ताईने दिलंय आपल्या समर्पित जीवनाची वाटचाल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला टार्गेट सेट झालाय. संध्याकाळचा सूर्य आपल्याला दिसतोय आणि पहिला बॉल हाय अंगावर अदल्ला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश. टार्गेट सेट झालाय या ठिकाणी. एकूण 50 आकड्याचं अचिवेबल टार्गेट असेल का बिपिन? संध्याकाळचं सत्र आहे. कुठेतरी सूर्य अस्ताकडे चाललाय, हवामानामध्ये झालाय बदल. आपण पाहताय त्या झाडांच्या छटा, झाडांची पानं कशी फिरतायत त्या व्ही शेपमध्ये, लॉंग ऑन रिझनमध्ये. आणि मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावर आपण पाहताय. आता मात्र विराज उदय तांडेल हे नाव आपण पाहू शकाल. स्टाईल आहे आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 29 धावांची केली, बहरदार केली, चांगलं योगदान. आता मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सफल झाल्यानंतर बॅटचा फ्लो पाहिला आपण, तोपर्यंत बॅटचा गलीकडे जातोय, डिपिश गलीकडे जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला यश मिळालेलं आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. फलंदाजीचा श्री गणेशा करतोय मिस्टर विराज आणि स्कोर कार्डवर धावसंख्या 3. या 21व्या शतकातील सर्वात राहण्याजोग्य शहर नवी मुंबई शहराची चर्चा जगात पोचलेली आहे. मात्र योगदान कोणाचं आहे? आपल्या आगरी कोली समाजाचं आहे. 29 गावं, महसुली क्षेत्राचा विचार केला. हा चेंडू बॅटचा बॉटम एज लागला, तोपर्यंत चेंडू येतं शॉर्ट मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये. एकच धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या आकड्यावर 8, लॉस ऑफ 0 विकेट. आपण पाहताय आमदार चषकाचं हे दमदार क्रिकेट. एका बाजूला संघर्ष चालू आहे सारसोले या संघाचं. अरे दादा
काय काय धावसंख्या 12 या हा, आकड्यावर बोल. 12 लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहताय. हो सातत्याने पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी चांगली आहे. लॉंग लेगचं क्षेत्र गाठतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार भावनाला आवर घाला दादा जरा. येस रुद्र वडापाव सेंटर कडून जर शहाबाज संघानं हा सामना जर जिंकला ना किंवा संख्या 16 या आकड्यावर 16 धावांचं धावफलक. आता मात्र मर्यादित 18 चेंडूमध्ये 34 धावांचं इक्वेशन. येस 34 धावांचे आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. सरड्यासारखा रंग रूप बदलणारा हा अतिशय चांगला नक्कीच, नक्कीच. सर्वांच्या 24 पसंतीचा खेळ आहे क्रिकेट. येस बिपिन. नक्कीच 24 चेंडू 50 धावसंख्या काढल्या होत्या. 1250 सरासरी होती. पहिलं षटक मॅन्डेट पॉवर षटक. या षटकामध्ये मात्र मागडं ठरतोय. या षटकामध्ये धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 16 धावसंख्या दादा. आता मात्र समीकरण बदलते. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्या दादा. येस 18 बॉल 34 धावा असं इक्वेशन गणिती समीकरण टार्गेट लक्ष्य आव्हान आपल्याला पाहायला मिळते. इक्वेशन आहे मात्र या वातावरणाचा विचार केला ना तर संघर्षपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. या विकेटला टिकावं लागेल आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट बॅटिंग परफॉर्मन्स दाखवावा लागेल. कारण तशा प्रकारचा हा पूर्णपणे प्लॅटफॉर्म सेट झालेला आहे. एका बाजूला विराज दुसऱ्या बाजूला बॅटर दिसतोय चंदन तलवार. सर्वोत्तम बॅटर आहेत बघूया. आणि गोलंदाज येतोय गोलंदाजी एंडकडे. मंदार करावे गावाचा एंड गणपती मंदिर एंड. ओ कनेक्टिव्हिटी काय पाहिली. पंच केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्लॉटच्या बॉलला पाठवलंय या प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम इट्स अ सिक्सर. 6 रनों के लिए. आता मात्र मजा येईल या सामन्यात. बावीस ना रे. ओहो फटका फसलाय. बघा कसा क्रिकेटचा खेळ बदलतो ना क्षणाक्षणाला. षटकाराला फॉलो करायचं होतं मात्र बॅटचा टॉप एज लागला आणि चेंडू गेला एस्टनच्या मागे. विकेट दुसरा विकेट. पहिल्या विकेटचं पतन. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिले विकेटचं पतन 22 या आकड्यावर. सामन्यामध्ये रंगत आहे. सामन्यामध्ये दमकम आहे. सामना प्रेक्षकांची मने जिंकणारा आहे कारण हे आहे आमदार चषकाचं दमदार आयोजन. दिलीप पाटील साहेब 22,700 स्क्वेअर मीटरचं हे मैदान आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. करावे गाव आणि करावे गावाचा संघर्ष. करावे गावातील सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळीने इथे हेलिपोर्टचा या ठिकाणी प्रस्ताव होता. शिडकोचा धुडकावून लावलं आणि खऱ्या अर्थाने हेलिपॅड नव्हता हेलिपोर्ट होतं. बसस्टॉप नव्हता बस स्टेशन होता मी म्हणेन. ते आंदोलन केलं आणि 22,700 मीटरचं हे मैदान. त्याच्या बाजूला 10,000 मीटरचं प्रदर्शनी मैदान. करावे गावाचं क्रिकेटचा स्टेशन करून टाकला. नक्कीच या मैदानाविषयी बोलायचं झालं तर राकेश तांडेल दादा यांनी ही केस घेतलेली आहे या मैदानासाठी. यस अनेक तरुणांनी संघर्ष दिला. जाऊया बॅक टू द क्रिकेटकडे. काय घडतंय क्षणाक्षणाला बदलतंय आकड्यांचा खेळ. क्रिकेट बदलतोय. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. हो सफल झाल्यानंतर नो बॉल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ओव्हर स्टेपिंगचे अनेक पाहिले. अशा प्रकारचं चित्र एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये दिसत नाहीत मात्र नो बॉल येतोय. 1+1 या 2 धावा ऍड होतील टीम टोटलमध्ये. एकूण धावसंख्या 24 या आकड्यावर 24. 24 धावांचं धावफलक आपण पाहायला मिळत आहे. क्रिकेट हा खेळ आहे ना तो भावनांचा खेळ आहे. या खेळाचा आदर करा. मैदानात ॲग्रेशन असले तरी चालेल. मैदानाच्या बाहेर संबंध जपा. हे दिलीप पाटील सर आम्हाला नेहमी सांगतात. मैदानाच्या बाहेर संबंध जपा. ते लेजंड आहेत तरी देखील आम्हाला एका मुलासारखं प्रेम करतात. धन्यवाद दिलीप पाटील सर. शॉर्ट अंबुलचा फटका मारलाय पाठवलाय त्याला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. बघा आता त्या दादांच्या भावना बघा जरा. अजून एक षटकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या आकड्यावर. बिपिन काय म्हणशील या 50 धावाच्या टार्गेटला संघर्ष पूर्ण या बॅटिंगनं एक प्रकारे प्रेक्षकांच्या मनामध्ये कोरलेला आहे. नक्कीच
नक्कीच दादा, कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 50 होत्या. पहिली सलामीला आलं होतं ते म्हणजे चंदन आणि विराज. विराज तर आऊट झाला, पण चंदन तलवार हा विकेट मिळणं गरजेचं होता, पण तर तो विकेट मिळता आला नाहीये. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावत आहेत, समीकरणं बदलली आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ काढ लागतात, त्या म्हणजे 30च्या घरात. आता मात्र 20 धावसंख्या जिंकण्यासाठी चेंडू आहेत, ते म्हणजे शिल्लक 15 आणि 20. रुद्र वडापाव सेंटर यांच्याकडून काय बक्षीस लावायचे आहेत का दादा? 10,000 हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. धन्यवाद दादा, धन्यवाद. ना आवाज थोडा आला नाही का नाही म्हणून विचार केला तुम्हाला विचारावं दादा. 10,000 ओके दादा, हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. रुद्र वडापाव पुढे एकदा गोलंदाज तयार, धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकला गेलाय, बिरकावला चेंडू, चेंडू जातोय, बिग 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 हिट, आउट ऑफ द पार, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. बॅट कट आहे का दादा? बॅट कट आहे का? नाहीये. ओके, धन्यवाद दादा. 4+1 या बाईकच्या एक्स्ट्राज अवंतरच्या रूपानं भरणा होईल. बघा, लाराची नजर त्या बाईकवर आहे, तर का लारी. नसावी? सर्वात जास्त सपोर्ट करणारा खेळाडू आहे, समर्थक आहे, आणि माझ्या गावाचा खेळाडू त्या बाईकवर त्याचं नाव कोरलं पाहिजे प्लेअर ऑफ द सिरीजचा. ही मजा आहे आमदार चषकाची. ओहो, फिनिशिंग टच, यस. हो 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 हो, वाट खेळ. चंदन तलवार याची बॅट हवेमध्ये, आणि मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळी करता, टाळ्या झाल्या पाहिजेत. कुशल 11 जय गणेश सारसोले. वाजव रे वाजव.
जबरदस्त खेळ पाहायला भेटला चंदन तलवार याचा. सुरेख अशी खेळी चंदन तलवार याची. कौतुक करावं तेवढं कमी या चंदन तलवार याचं. एक जबरदस्त कुशल 11 जय गणेश संघ सारसोले हा ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करतोय. सुरेख असा खेळ पाहायला भेटला. आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगला होता. शाबाज वर्सेस सारसोले कुशल जय गणेश यांच्यामध्ये लढत पाहायला भेटली होती आणि 50 धावांचा पाठलाग करताना सारसोले संघ मात्र ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करतोय. चला या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच. सुरेख असा खेळ पाहायला भेटला तो म्हणजे चंदन तलवार. सुरेख अशी खेळी चंदन तलवार याची. काय म्हणाल चंदन दादा, या स्पर्धेमध्ये सुरेख असा खेळ आपल्या माध्यमातून पाहायला भेटला. 50 धाव संख्या काढायच्या होत्या. काय विचार काय माइंडसेट होतं या 50 धाव संख्या काढताना सर? नाही का चांगला स्कोर मारलेला त्यांनी, पण आमच्या सगळ्या टीमने कॉन्फिडन्स दिला की तू मारशील म्हणून. त्यांचा कॉन्फिडन्स घेऊन बॅटिंगला आलो. नक्कीच लारा दादा तिथून सांगता येतं की नक्कीच मॅच द सिरीजची ती बाईक आहे ती घेऊन जाणार आहे का दादा? हा, नक्की आम्ही प्रयत्न करू बाईक घ्यायची ती. नक्कीच एक जबरदस्त खेळ चंदन तलवार. एक जबरदस्त खेळ म्हणता येईल. सुरेख असा खेळ. द मॅच गोज टू राकेश दादा. चंदन तलवार, नो डाऊट चंदन तलवार प्लेयर ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो आणि बिपिनने साधलाय चंदन तलवार सोबत संवाद. त्याच्या भावना प्रकट केल्या या ठिकाणी आणि आदरणीय धनंजय ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी चंदन तलवार. वादली खेळ, वादल घोंगावत होतं. 50 धावांचं टार्गेट एक हाती अचीव केलं मिस्टर चंदन तलवार यानं. काय खेळ साकार केलाय एकंदरीत पाहिला तर हा आमदार चषकाच्या दमदार क्रिकेट स्पर्धेमध्ये एक दमदार परफॉर्मन्स मिस्टर चंदन तलवार. चला मित्रांनो, या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह